राजकीय रंग दिलेल्या स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत विरोधी असलेल्या स्पोर्टिंग क्लब पॅनलनं 9 पैकी 5 जागांवर सरशी मिळवत आपल्या गतपराभवाची परतफेड केली आहे. स्पोर्टिंग क्लब कमिटीची यंदाची निवडणुकीला शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आघाडी असा राजकीय रंग दिला गेला. त्यामुळे तमाम ठाणेकरांचं 100 वर्ष जुन्या असलेल्या स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या निवडणुकीकडे लक्ष लागलं होतं. अटीतटीच्या या निवडणुकीत स्पोर्टिंग क्लब पॅनलचे माजी परिवहन सभापती विलास जोशी, माजी शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे, ॲडव्होकेट कैलास देवल, श्रावण तावडे आणि किरण साळगावकर निवडून आले. तर मावळत्या कार्यकारिणीतील माजी अध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी, सचिव दिलीप धुमाळ, अतुल फनसे, डॉक्टर योगेश महाजन यांनी आपल्या जागा कायम राखल्या. स्पोर्टिंग क्लब कमिटी ही ठाण्यातील क्रिकेट खेळातील अग्रगण्य संस्था आहे. ठाण्याच्या क्रिकेटमध्ये संस्थेचं भरीव योगदान आहे. पुढील वाटचालीत विरोधकांनाही बरोबर घेऊन ठाण्याचे क्रिकेट आणि सेंट्रल मैदानाच्या विकासासाठी काम करणार असल्याचं स्पोर्टिंग क्लब पॅनलचे प्रमुख उमेदवार विकास रेपाळे यांनी सांगितलं. आगामी 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर 2028 या कालखंडाकरता झालेल्या निवडणुकीत 96% मतदान झालं. संस्थेच्या एकूण 158 सदस्यांपैकी 143 सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. 11 सदस्य गैरहजर राहिले तर 3 मतं बाद झाली. मतदान करणाऱ्यांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, जितेंद्र आव्हाड, माजी खासदार राजन विचारे, डॉक्टर संजू नाईक यांचाही समावेश होता. काही नाही आहे असं. मी बघा तुम्हाला सांगतो, वाद हा कसला वाद असतो? काय प्रॉपर्टीचा वाद आहे? कसला वाद आहे? एक वैचारिक मतभेद असतात. माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे, कदाचित त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. मी थोडासा असं म्हणतो की थोडं अग्रेसिव्ह काम करतो, ते थोडं मवाळपणे करत असतील, पण मवाळमध्ये पण ते थोडं करतात असं काहीतरी असं. पण ठीक आहे. सर, गौलमटोल घराणेशाही बद्दल बोललात. घराणेशाही याच्या आधी लादली जात होती का? काय वाटतं? हो, मला आता काय कोणाचं नाव घ्यायचं नाही. एकेका कुटुंबाची कितीतरी मतं आहेत. त्या मतांच्या जोरावरती पॅनल टू पॅनल मतदान होतं आणि ते त्या कुटुंबाकडेच असं. पण ठीक आहे, आता त्या निवडणुका झाल्यात, उगाच आपण आरोप नाही. आता आम्हाला सगळ्यांना एकत्र घेऊन आमच्या पॅनलमध्ये राजेश मडवीजी निवडून आले, धुमाळजी आलेत, डॉक्टर योगेश महाजन आलेत. त्यांच्या वडिलांचं देखील या क्लब करता मोठं योगदान होतं. राजेशजींच्या वडिलांचं, मुरली काकांचं देखील या क्लब करता मोठं योगदान होतं. अतुल फनसे म्हणून जो आमचा महापालिकेतला एक सहकारी होता, तो देखील निवडून आलाय. आमचा भाई तावडे आमचा चांगला क्रिकेटपट्टू आहे. किरण साळगावकर एक चांगला कोच आहेत. जोशी काकांना तर तुम्ही सगळेच ओळखता. हे चांगलं एक चांगली टीम तयार झाली आहे. आता एकत्रित येऊन करण्याचा प्रयत्न नक्कीच करू. एकत्र सगळ्यांना घेऊन करण्याचा प्रयत्न करू. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रात्री 12 ते सकाळी 6 या काळात जवळजवळ वाहनं सोडण्याचे आदेश असताना गायमुखजवळ काही वाहतूक कर्मचारी या वाहनांना प्रवेश देत आहेत. या कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची गरज असल्याचं मत आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले. जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात आमदार संजय केळकर पत्रकारांशी बोलत होते. सकाळी 6 पासून रात्री 12 वाजेपर्यंत 18 तास जड अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर प्रवेश बंद करण्यात आला आहे. मात्र गायमुखजवळ काही कर्मचारी ही वाहनं सोडत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हायला हवी. वाहतूक विभागाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी व्हायला हवी. पुढील काळात कोस्टल रोड मेट्रो सुरू झाल्यावर वाहतुकीच्या अडचणी दूर होतील, तर दिल्ली मुंबई मार्ग सुरू झाल्यानंतर वसईपुढे ही वाहतूक वळून घोडबंदरकडे येणार नाही. मात्र यासाठी काही काळ लागेल. तोपर्यंत यंत्रणांनी सावध राहायला हवं. खड्डे होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. सेवा रस्ते मोकळे ठेवावेत. वाहतूक नियमन नीट होईल याकडे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष पुरवावं, असं आवाहन केळकर यांनी केले. खोपाट्यातील भाजप कार्यालयात शुक्रवारी झालेल्या आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात विविध तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये विकासकांना केलेली घरासंदर्भातील फसवणूक, इमारतीच्या ओसी, महानगर गॅस, पाणी, महापालिका वारसा हक्क, पतपेढी फसवणूक, SRA, ड्रेनेज लाईन, गृहसंकुलातील अनधिकृत बांधकाम, चिपळूण येथील प्रांत कार्यालयातील विषय अशा विविध विषयांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. ठाणे शहरातील पहिली मेट्रो ट्रेन ट्रायल रनसाठी सज्ज आहे. येत्या सोमवारी म्हणजेच 22 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ट्रायल रन होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ट्रायल रननंतर मेट्रो लवकरच ठाणेकरांच्या सेवेत धावणार आहे. यामुळे ठाणेकरांना मोठा फायदा होणार आहे. ठाणे मेट्रो प्रकल्पातील 10.5 किलोमीटरच्या पहिल्या फेजचं ट्रायल रन सोमवारी 22 सप्टेंबर रोजी होणार आहे. या ट्रायल रनसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. ठाण्यातील मेट्रो मार्गिका 4-4 मधील 10 स्थानकांवर ट्रायल रन होणार आहे. सप्टेंबर महिन्यात ट्रायल रन करण्यासाठी MMRDAनं तयारी केली होती. मेट्रो लाईन 4 मेट्रो रेल्वे स्टेशनचं युद्धपातळीवर काम सुरू आहे. 25 ऑगस्ट रोजी मेट्रो ट्रेनचे काही डबे स्टेशनवर मेट्रो मार्गिका 4-4 या मार्गिकेवर ठेवण्यात आले होते. हा उन्नत मार्ग असल्यानं क्रेनच्या मदतीनं मेट्रो डबे ट्रॅकवर ठेवण्यात आले होते. आता नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाणे मेट्रोचं ट्रायल रन होणार आहे. वाहतूक कोंडी मुक्त ठाणे शहर करण्याच्या दृष्टीनं मेट्रो लवकरच सुरू केली जाणार आहे. ठाण्यामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे. हा प्रश्न सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरला आहे. ठाण्यामध्ये मेट्रो रेल्वे सुरू झाल्यानं वाहनांची संख्या कमी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाणे मेट्रो प्रकल्पामुळे ठाणे आणि आसपासच्या परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न काही अंशांनी सुटेल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. अनधिकृत बांधकामांप्रकरणी न्यायालयानं उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे गोत्यात आलेल्या पालिका अधिकाऱ्यांची अक्षरशः भंबेरी उडाली असून यातील सध्या पालिकेच्या सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची आता धावाधाव सुरू झाली आहे. त्यामुळे आपल्या बचावासाठी हे अधिकारी पुन्हा एकदा राजकीय आश्रयाला गेले असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या कचाट्यात सापडलेले अधिकाऱ्यांची ही राजकीय मंडळी पाठराखण करणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय. अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या ठाणे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संदर्भात उच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या चौकशी अधिकाऱ्यांनी अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. ठाणे महापालिका आयुक्तांना हे प्रश्न विचारण्यात आले असून विचारलेल्या प्रश्नांमुळे पालिकेचे आजी आणि माजी असे दोन्ही अधिकारी अडचणीत आलेत. याशिवाय आता अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांचे धाबे देखील दणाणलेत. तर या प्रश्नांमुळे ठाणे महापालिका प्रशासनाचीही अक्षरशः कोंडी झाली असून या संदर्भात आता पालिका आयुक्त काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. मात्र त्यापूर्वी ज्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत त्या अधिकाऱ्यांची अक्षरशः धावाधाव सुरू झाली आहे. गुरुवारी अडचणीत आलेले पालिकेचे महत्त्वाचे अधिकारी हे सर्व प्रकरण घेऊन बड्या राजकीय नेत्यांच्या आश्रयाला गेले असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवलीतील इमारती वाचवाव्या लागतील असं विधान केले. त्यांनी जी चिंता व्यक्त केली आहे त्याबद्दल कौतुकच आहे. मात्र अनाथांचे नाथ अशी ओळख सांगणाऱ्यांचे ममत्व कल्याण डोंबिवलीपुरतंच मर्यादित आहे का? कळवा, मुंब्रा, शिव, दिवा येथील इमारतींवर कारवाई होण्याच्या भयानं नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे आता सरकारला भूमिका घ्यावीच लागेल. या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना बेघर करणार का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्रकार परिषदेत उपस्थित केला. शीळ, मुंब्रा, दिवा भागात प्रचंड घबराटीचं वातावरण निर्माण झाले. लोकांना नोटिसा देऊन घरं खाली करण्यास सांगितलं जात आहे. कारवाई लगेच होत नसली तरी नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरवली जात आहे. अशा स्थितीत नागरिकांचा निवारा वाचवण्याची जबाबदारी सरकारची असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. आता कळव्यातील 52 इमारतींना नोटिसा बजावण्याची कार्यवाही केली जाते. येथील लोकांनी राहायचं कुठे? म्हणूनच कल्याण डोंबिवलीतील नागरिकांबाबत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेल्या चिंतेचं आपणाला कौतुक वाटतं. परंतु कल्याण डोंबिवलीबद्दल हे सर्व बोलत असतानाच कळवा, मुंब्रा, दिवा येथील नागरिकांचं काय? येथील अनेक इमारतींना न्यायालयीन लढाईमुळे नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटिसांमुळे नागरिक घाबरलेत. अशात त्यांना दिलासा देणं ही सरकारची जबाबदारी असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे यांनी जशी भूमिका कल्याण डोंबिवलीत जाहीरपणे घेतली आहे तशीच भूमिका कळवा, मुंब्रा, दिवा येथील नागरिकांबद्दलही घ्यावी. आंदोलनाला किंवा रस्त्यावर उतरायला आम्ही तयारच आहोत. मात्र न्यायालयाला काय उत्तरं द्यायची ही जबाबदारी सरकारची आहे. अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा, प्रशासनाचं दुर्लक्ष यामुळेच अनधिकृत बांधकामं उभी राहिली. अधिकाऱ्यांवर, बिल्डर्सवर कारवाई होत नाही. मात्र गोरगरीब लोकांना बेघर केलं जातंय. जेव्हा ठाण्यात इमारती पाडल्या जाणार होत्या तेव्हा आघाडी सरकार सत्तेत होतं. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. शरद पवार यांनी एकही इमारत पडू देणार नाही असा शब्द दिला होता. त्यानुसार कारवाई होऊ दिली नव्हती. एकनाथ शिंदे यांनीही तशीच भूमिका घ्यावी अशी अपेक्षा असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.